सो हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही चाललो आहे मुंब्राला कशाला, कारण माझी एक मैत्रीण मुंब्राला राहते आणि तिने आपला एक न्यू स्टार्टअप चालू केलेला आहे मुंब्रामध्ये. ती खूप दिवसापासून बोलवत होती की कधी येणार. सो आम्ही लोकांनी फायनली प्लॅन केलाय की जायला मुंब्राला सखी मोमोज या दोन्ही मैत्रिणींनी स्टार्ट केलाय. जे आम्ही लोकांनी प्लॅन्स केलेले ऑफिसमध्ये बसून की आपण काहीतरी स्टार्ट करूयात न्यू फूड बिझनेस आफ्टर ऑफिस. ते आज ह्या दोघींनी एक्झिक्यूट केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप अभिनंदन अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर्स. खूप प्रगती करा, खूप मोठे व्हा. अँड वी आर इन मुंब्रा. हे बघून सिरियसली माझी फाटली आहे ना, माझ्या पोटात आणि छातीत दोघी तुटते बाई. आय कांट हँडल दिस. तुम्हाला दाखवते त्रिशाची काय मजा चालू आहे. ब्लॉग मध्ये आलेला तुम्ही. त्रिशाची काय मजा चालू आहे. त्रिशाची काय मजा चालू आहे. त्रिशा अटकलेली आहे. आली निघाली. असं पुढे फिरव. स्माइल तरी कर ग. झोपेतून उठून आणली एकदा तिला. येस, अंकेश्वर गेली आहे ती. अंकेश्वर हे काय भूताचे गाणे लावलेत भाई. तिथे आपण आलोय. 500 रुपये खर्च करणार आहे. रवीना सांगते काय करलं पाहिजे. त्रिशा चालव. त्रिशा आपल्याला स्पिट्झर्ला मध्ये जायचंय. फायनली त्याला मन स्लोच घे. त्रिशा बाय त्रिशा. बाय त्रिशा. नो रिएक्शन त्रिशा. बाय कर बाबू. त्रिशा राग आलाय त्रिशाला. एकतर लाईफमध्ये कधी मी ह्या झुल्यामध्ये बसली नाहीये. सो ह्या झुल्याला बघून म्हणजे इतकं दुखत होतं. मी अंकेशला तेच सांगत होते. अंकेश त्रिशाचे रिएक्शन बघूनच होता. सो आता आम्ही लोक चाललोय झुल्यावरती. आणि बघू शकता ही पोरगी कधीच आम्हा लोकांना डिसअपॉइंट करत नाही. तिला स्वतःला चक्कर होते तरी पण ती त्रिशाला घेऊन बसलेली, जस्ट बिकॉज त्रिशाला तिथे बसायचं होतं. आणि तिच्या ओळखीमुळे आम्ही लोक या सगळ्या राईडवर बसलो, फिरलो, आणि ते पण फ्रीमध्ये. रवीनाच्या ओळखीमुळे आमची पोरगी हर एक झुला झुलेल. तिथे आम्ही तिला बसवलं नव्हतं त्या सगळ्या झुल्यांमध्ये झुलणार. जस्ट रवीनाच्या बदलात आमची पोरगी हर एक झुल्यात बसणार आहे आज. दिया उनको. रवीना ने दिया उनको. जंप कर. वरती उडी मार. अंकित सर, अंकित आतमध्ये जा. बाबू बदौलत हम लोग हर एक झूले में झूलेंगे गाइस. चलो बाय. बाय त्रिशा. सो गायत्री मला इथे ऑफर करत होती की त्या भूत बंगल्यात जाऊयात म्हणून. ती खूप एक्सायटेड होती त्यात जायला, पण नो बाई, माझी ऑलरेडी झुले बघून एवढी फाटलेली होती, मी त्या भूत बंगल्यात जायला
अजिबात इंटरेस्टेड नव्हती. मी अंकेशला पण तेच बोलले, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस गायत्री बरोबर. तर अंकेश स्वतः इंटरेस्टेड नव्हता. सो ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहे इथे एवढ्या लांबपर्यंत, मोमोज, ते तर आपण पहिले करून घेऊयात बिकॉज पहिले पेट पूजा. सो अंकेशला ऑफर केले मोमोज खाणार का, तर अंकेश बोलते का मी इथे बसायला नाही आलो आहे बाय द वे. कसे आहेत मोमोज? छान आहे. कसे आहेत मोमोज लवकर सांग. छान आहे. गरम आहे, गरम आहेत. मग नको खाऊ. अंकेश मोमोज कसे आहेत? सो प्रिशाला पाहिजे होतं चेअर. तिला म्हणलं घेऊन ये, तर तिचे स्ट्रगल चालू आहे चेअर घ्यायला. तिला एक चेअर उचलायला होत नव्हती. पण बाय माझं पिल्लू चेअर उचलायचा खूप प्रयत्न करत होती. पण छोटं छोटं हाताने तिला चेअर उचलता आले नाही. शेवटी काय, मीच चेअर उचलली आणि तिला दिली आणि तिला ती चेअर पाहिजे होती. सो तुम्ही लोक पण मुंब्राच्या आसपास कुठेही राहत असाल तर प्लीज सखी मोमोजला व्हिजिट करा. याचा न्यू ॲड्रेस, न्यू लोकेशन आम्ही लोक नंतर तुम्हाला नक्कीच सांगेन. अँड आम्ही आता इथून गुड बाय करतोय. खूप चांगला टेस्ट होता रवीना अँड सोनू. सॉरी, आम्ही लोक गुरुवारी आलो आणि आम्ही गुरुवारी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे आम्ही लोकांनी व्हेज मोमोज ऑर्डर केले होते. सो आणि खूप गर्दी असल्यामुळे पण आम्ही लोकांनी काही कस्टमर्स हँडल केले. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खूप बरं वाटलं की आपल्या आपल्या मराठी माणसांनी काहीतरी न्यू स्टार्टअप केला आहे. जे आपण लोकांचा विचार करत होतो, तुम्ही लोकांनी ते एक्झिक्यूट केलं आहे, ते बघूनच खूप चांगलं वाटलं. तर आता आम्ही लोक निघालो आहे घरी, कारण आता रात्रीचे 10:30 झालेत. प्रिशाला पण भरवायचं आहे. खूप लेट झाला आहे आणि आम्ही लोक बाईकने आलो होतो. सो आता आम्ही लोक घरी जातोय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.